लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात। आज मी आपल्यासाठी 24 तास व 12 महिने फुल पाणी असलेली 26 एकर 4 गुंठे जमीन विक्रीसाठी घेऊन आलो आहे। आता आपण सध्या माजलगाव ते गेवराई जाणाऱ्या 80 फूट साईजच्या मेन हायवे रोडवर उभे आहेत। आज आपण जी जमीन पाहणार आहोत ही संपूर्ण जमीन एकत्रित असून काळ्या मातीची पूर्ण प्लेन जमीन आहे। हा रोड समोरच्या बाजूला माजलगावला जातो, हा रोड या बाजूला गेवराई शहराकडे जातो। आज आपण जी जमीन पाहणार आहोत ही जमीन 12 महिने फुल पाणी असलेली बागायती जमीन आहे। अशाच नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करा। बेलचं बटन दाबून ऑल वर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। या माजलगाव ते गेवराई रोडला लागून आतमध्ये जाणारा आपण हा एक रोड पाहू शकतात। या मेन हायवे रोड पासून आतमध्ये या रोडने गेल्याच्या नंतर आपली फक्त 200 ते 300 मीटर अंतरावर जमीन आहे। हा समोरचा सरकारी रोड आहे आणि हा आपल्या जमिनीच्या एकदम समोरचा रोड आहे। माजलगाव या शहरापासून 36 किलोमीटर अंतरावर आणि गेवराई शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर हा रोड आहे। 80 फूट साईजच्या मेन हायवे रोड पासून आतमध्ये 200 मीटर अंतरावर आल्यास आपण आपल्या जमिनीच्या समोर येतो। जमिनीच्या समोरच्या बाजूला सरकारी मोठा रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला चारी सुद्धा आहे। या रस्त्याला लागून असलेली या बाजूला आपण बागायती जमीन पाहू शकतात। समोरच्या बाजूला आज आपण पाहायला आलेली जमीन आपण पाहू शकतात। रोडच्या या बाजूला या ठिकाणी 1 एकर 20 गुंठे जमीन आहे। तसंच रोडच्या पलीकडच्या बाजूला थोड्याच अंतरावर 24 एकर 24 गुंठे एकत्रितपणे जमीन आहे। ही संपूर्ण जमीन गोदावरी नदीच्या काठेला आहे। ही जमीन संपूर्ण बागायती जमीन आहे आणि जमिनीच्या खालच्या बाजूला काळी माती आहे। या जमिनीमध्ये सध्या चालू असलेले आपण कापसाचे उत्पन्न सुद्धा पाहू शकतात। या कापसाला नवीन माल सुद्धा लागत आहे, आपण या ठिकाणी माल सुद्धा पाहू शकतात। ही 1 एकर 20 गुंठे जमीन सोडता समोरच्या बाजूला थोड्याच अंतरावर 24 एकर 24 गुंठे एकत्रितपणे जमीन आहे। ही जमीन सुद्धा रोडला लागून असलेली एकदम चौरस जमीन आहे। या संपूर्ण जमिनीमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी 2 विहिरी आहेत आणि 2 मोठ्या नदी आहेत। ही जमीन 2 मोठ्या नदींच्या एकदम काठेला आहे। या जमिनीमध्ये खालच्या बाजूला असलेली आपण पूर्ण काळी माती सुद्धा पाहू शकतात। या पूर्ण जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचे जागोजागी पाईप सुद्धा या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। नदीच्या काठेला 2 विहिरी घेऊन त्या दोन्ही विहिरीचे पाणी पूर्ण पाईपलाईनद्वारे या जमिनीला पुरवठा केला जातं। व्हिडिओमध्ये पुढे आपण 2 मोठ्या नदी आणि नदीला लागून असलेल्या विहिरी सुद्धा पाहणार आहेत। या जमिनीच्या बाजूला सुद्धा चालू असलेले आपण उत्पन्न पाहू शकतात। आता आपण जी 24 एकर 24 गुंठे एकत्रितपणे जमीन आहे ती जमीन कशी आहे ते पाहणार आहेत। आता आपण जी 1 एकर 20 गुंठे जमीन पाहिली त्या जमिनीच्या समोरचा रस्ता होता, त्याच रस्त्याने थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला आणखी एक रस्ता या ठिकाणी पाहायला मिळतो। या रस्त्याने थोडंच मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला 24 एकर 24 गुंठे जमीन पाहायला मिळते। ही पूर्ण जमीन गोदावरी नदीला एकदम टच आहे। आता आपण जी 24 एकर 24 गुंठे जमीन पाहणार आहे त्याच्या एकदम समोर आलेले आहेत। या ठिकाणी आपण समोरच्या बाजूला असलेली ही संपूर्ण जमीन पाहू शकतात। या जमिनीची रुंदी ही समोरच्या बाजूला जी झाडे आपल्याला दिसत आहेत त्या झाडांपासून या बाजूला जी मोठी झाडे दिसत आहेत तिथपर्यंत आहे। या जमिनीच्या चारही बाजूला जमिनीमध्ये फिरण्यासाठी मोठा रस्ता सुद्धा सोडण्यात आला आहे। ही जमीन आपण ज्या ठिकाणी उभे आहेत तिथपासून ते समोरच्या बाजूला जी मोठी झाडे दिसत आहेत तिथपर्यंत आहे। समोर ज्या ठिकाणी मोठी झाडे दिसत आहेत त्या ठिकाणी गोदावरी नदी आहे। समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी मोठी झाडे दिसत आहेत त्या ठिकाणी गोदावरी नदी आणि आणखी एक नदी आहे। गोदावरी नदीच्या अडवलेल्या पाण्याचे बॅकअप हे आपल्या जमिनीला लागून खूप दूर अंतरावर जाते, त्यामुळे आपल्या जमिनीला लागून जी नदी आहे ती नदी फुल पाण्याने भरलेली असते। या जमिनीमध्ये आता आपण सध्या कापसाचे, गव्हाचे आणि ऊसाचे उत्पन्न लागलेले सुद्धा पाहू शकतात। या जमिनीमध्ये इथपर्यंत कापसाचे उत्पन्न लावले आहे आणि याला लागूनच या ठिकाणी गव्हाचे उत्पन्न सुद्धा लावलेले आपण पाहू शकतात। या संपूर्ण जमिनीमध्ये पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची पाईपलाईन सुद्धा केली आहे। ही जमीन वर्षाला लाखो रुपये कमवून देणारी खूप सुंदर आणि एकदम बागायती जमीन आहे। या जमिनीमध्ये खालच्या बाजूला 40 फूट काळी माती आहे। या जमिनीमध्येच या बाजूला लावलेला आपण ऊस सुद्धा पाहू शकतात। या जमिनीमध्ये लावलेला या बाजूचा ऊस हा कारखान्याला जाण्यासाठी आता सध्या तयार आहे। ही जमीन जो पण कोणी घेईल त्याला लाखो रुपये कमवून देणारी जमीन आहे। या जमिनीचे जमीन मालक हे सध्या जमिनीमध्ये ऊस, गहू, कापूस व ज्वारीचे उत्पन्न घेतात। या जमिनीमध्ये किती पाणी आहे या ठिकाणी आपण स्वतःच पाहू शकतात। या जमिनीमधील ऊस किती सुंदर आणि एकदम चांगला आला आहे आपण स्वतःच पाहू शकतात। या जमिनीमधील काढलेले उत्पन्नाचे ढीग सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतात। या जमिनीमध्ये येण्यासाठी मेन रोड पासून सुद्धा रस्ता आहे आणि संपूर्ण जमिनीमध्ये वाहने घेऊन फिरण्यासाठी सुद्धा मोठ्यात मोठे बांध सोडण्यात आले आहेत। या जमीन मालकांची सध्या 26 एकर 4 गुंठे जमीन आपल्याकडे विक्रीसाठी आली आहे। या जमिनीमध्ये एक सुंदर असे पेरूचे झाड सुद्धा लावलेले आपण पाहू शकतात।
या झाडाला नवीन पेरू सुद्धा येत आहेत, आपण स्वतःच पाहू शकतात. या जमिनीमध्ये सावलीला बसण्यासाठी जागोजागी मोठी झाडे सुद्धा लावण्यात आली आहेत. या जमिनीमध्ये ऊसाचे उत्पन्न या ठिकाणचे सुद्धा किती उंच आणि किती मजबूत आहे आपण स्वतःच पाहू शकतात. या जमिनीमध्ये जनावरांना बांधण्यासाठी जनावरांचा गोठा सुद्धा बनवलेला आपण या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये असलेले आपण या बाजूला बैल सुद्धा पाहू शकतात. या जमिनीला लागूनच या बाजूला असलेली आपण मोठी नदी सुद्धा पाहू शकतात. या संपूर्ण गावांच्या शिवारासाठी पाणी पुरवठा होण्यासाठी गोदावरी नदीचे पाणी अडवले आहे आणि त्याचे बॅकअप जमिनीच्या खूप लांब अंतरावर सुद्धा जाते. या नदीचे पाणी शेतीला दिले जाते आणि त्या शेतीचे पाण्याची पाईपलाईन सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी आपण या नदीमध्ये असलेले पाणी सुद्धा पाहू शकतात. ही नदी समोरच्या बाजूला गोदावरी नदीला जाऊन टच होते. गोदावरी नदीचे 12 महिने पाणी अडवलेले असते, त्यामुळे अडवलेल्या पाण्याचे बॅकअप या नदीमध्ये 12 महिने उपलब्ध असते. या ठिकाणाहून सुद्धा आपण ही संपूर्ण जमीन एकदा पूर्णपणे पाहून घ्या. या ठिकाणी जनावरांना चारण्यासाठी या ठिकाणी लावलेला चारा सुद्धा आपण पाहू शकतात. जनावरांना खाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी हिरवा चारा आहे. या जमिनीमध्ये एक पाण्याचा बोरवेल सुद्धा आहे, पण पाण्याची समस्या जमिनीमध्ये नसल्यामुळे या ठिकाणी बोरवेलमध्ये मोटर टाकण्यात आली नाही. या जमिनीला चांगले पाणी देण्यासाठी या ठिकाणी फिल्टर सुद्धा टाकण्यात आले आहे. या जमिनीच्या या बाजूला एक पाण्याची विहीर आहे. ही विहीर एकदम नदीला लागून आहे, त्यामुळे या ठिकाणी ही विहीर 24 तास भरलेली असते. या ठिकाणी आपण पाण्यासाठी असलेली विहीर सुद्धा पाहू शकतात. दुसरी विहीर ही गोदावरी नदीच्या पात्रात आहे. या विहिरीमध्ये असलेले आपण पाणी सुद्धा पाहू शकतात. या जमिनीसाठी 3 विद्युत पंप सुद्धा आहेत. या जमिनीपासून थोड्याच अंतरावर काटोडा हे गाव आहे. ही जमीन काटोडा गावाच्या हद्दीमध्ये येते. या संपूर्ण जमिनीमध्ये ठिबक सिंचनची सुद्धा सुविधा आहे. या जमिनीची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत असे या जमिनीच्या मालकाने मला सांगितलं आहे. ही 26 एकर 4 गुंठे पूर्णपणे बागायती जमीन असून पूर्णपणे प्लेन व खूप सुंदर जमीन आहे. त्यामुळे आपण ही जमीन लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा, संधी सोडू नका. ही जमीन माजलगाव ते गेवराई जाणाऱ्या हायवे रोड पासून फक्त 200 ते 300 मीटर मध्ये आहे. आपल्यापैकी ज्यांना कोणालाही 26 एकर 4 गुंठे पूर्णपणे बागायती आणि पाण्याची जमीन विकत घ्यायची आहे त्यांनी ही जमीन लवकरात लवकर विकत घ्या, संधी सोडू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता. या जमिनीचा पूर्ण पत्ता म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात काटोडा या गावामध्ये ही जमीन आहे. या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका. तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.